नमस्कार मित्रांनो, मराठी डिजिटल वर्ल्ड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टम म्हणजेच ग्रास याच्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंटचे विविध जे चलन असतात ते कशा पद्धतीने भरायचे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमच्याकडनं डिटेल्स मिस होणार नाही आणि तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजेल। आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेन। सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड। मित्रांनो, महाग्रासवरती चलन भरण्यासाठी तुम्हाला gras.mahakosh.gov.in या वेबसाईटवरती यायचं। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता। मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने या ठिकाणी तुमचे चलन जे आहेत हे भरू शकणार आहात। एक म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचे चलन भरू शकतात। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला सिंपली न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचे, न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे, ही सगळी माहिती फिलअप करून तुम्हाला या ठिकाणी सेव्ह वरती सबमिट करून तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचं आहे। आणि दुसरी पद्धत, तुम्ही विदाउट रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्ही या ठिकाणी चलन पे करू शकता। तर या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, पे विदाउट रजिस्ट्रेशन। तर मला विचाराल तर सगळ्यात सोपं ऑप्शन तुम्हाला हेच आहे। तर सिंपली तुम्ही रजिस्ट्रेशनच्या राड्यात न जाता पे विदाउट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। सिंपली यावरती क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंट चूज करण्यासाठी एक ऑप्शन प्रोव्हाइड केलं जातं। या ठिकाणी तुम्ही काही वर्ड टाईप करून सुद्धा तुम्ही डिपार्टमेंट सर्च करू शकता, जर तुम्हाला त्या डिपार्टमेंटचं नाव माहीत असेल तर। नसेल तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करून तुम्हाला ते चूज करण्यासाठी जो ऑप्शन दिलेला आहे। त्याचबरोबर जे टॉपचे या ठिकाणी 4 डिपार्टमेंट आहेत या ठिकाणी दिलेले आहेत, जसं की IGR असेल, एक्सेस डिपार्टमेंट असेल, RTO डिपार्टमेंट असेल आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल। तर या एवढ्यापैकी तुम्हाला कुठं ते चलन पे करायचं असेल तर तुम्ही ते पे करू शकता। आणि इथं जर तुम्हाला सापडत नसेल त्या ठिकाणी स्किप सिलेक्शन अँड गो नॉर्मल पेज ऑफ पेमेंट हे ऑप्शन आहे। सिंपल यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंटचे संपूर्ण लिस्ट येतील। या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर डिपार्टमेंट चूज करायचे। डिपार्टमेंट चूज करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी बरेच डिपार्टमेंट दिलेले आहेत। तुम्हाला ज्या डिपार्टमेंटला या ठिकाणी पेमेंट करायचं असेल ती डिपार्टमेंट तुम्ही या ठिकाणी चूज करायचे। जसं की मी आता सध्याच्याला बॉयलरची एक्झाम चालू आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा पेमेंट करावं लागतं। तर मी एक तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ते या ठिकाणी डायरेक्टरी ऑफ स्टीम अँड बॉयलर चूज करत आहे। तुम्हाला जे डिपार्टमेंट घ्यायचे ते डिपार्टमेंट घ्या। त्यानंतर त्या ठिकाणी पेमेंट टाईप, तुम्ही पेमेंट कशासाठी करणार आहेत तर त्या ठिकाणी भरपूर दिलेलं आहे, बॉयलर कॉन्ट्रीब्युशन फी। या ठिकाणी तुम्हाला जे करायचं, आता मी एक्झामसाठी बॉयलर अटेंडंटची एक्झाम जी असते याच्यासाठी मला चलन पे करायचं। सो मी या ठिकाणी फी फॉर बॉयलर अटेंडंट एक्झामिनेशन यावरती सिंपली क्लिक करतो। या पद्धतीचंच तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटनुसार तुम्हाला कशासाठी पेमेंट करायची ते तुम्ही चूज करायचे। त्यानंतर या ठिकाणी जिल्हा चूज करायचं, तुम्हाला डिस्ट्रिक्ट कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी कुठल्या डिस्ट्रिक्टला तुम्हाला पेमेंट करायचं तो डिस्ट्रिक्ट या ठिकाणी चूज करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा ऑफिस नेम, यामध्ये तुम्हाला ऑफिस नेम चूज करायचे। त्यानंतर या ठिकाणी स्कीम नेम विचारलं जातं, यामध्ये स्कीम नेम सुद्धा एका ठिकाणी तुम्हाला चूज करून घ्यायचं आहे। त्यानंतर पिरियड ऑफ इयर या ठिकाणी करंट इयर घ्यायचं तुम्हाला 25-26 मी घेतलेलं आहे। त्यानंतर सिलेक्ट पिरियडमध्ये या ठिकाणी ॲन्युअल असतं, हाफ इयर असतं, क्वार्टरली असतं, मंथली असतं आणि स्पेसिफिक पिरियड असतं। तुम्ही वन टाईम पेमेंट करणार असो मला या ठिकाणी वन टाईमवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही ॲन्युअल पेमेंट वगैरे करत असाल किंवा हाफ इयरली पेमेंट करत असाल तर तुम्ही या ठिकाणी त्या पद्धतीने या ठिकाणी चूज करायचे। त्या ठिकाणी ते चूज केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला तुमची एकूण पेमेंट किती आहे ते चूज करायचं। तर मी या ठिकाणी फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंटसाठी 500 रुपये इतकं चलन आहे। सो मी या ठिकाणी ती अमाऊंट टाकत आहे। तुम्हाला तुमचं जे चलन पे करायचे ते अमाऊंट तुम्ही या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर तुम्हाला काय या ठिकाणी पॅन नंबर असेल तर तुमच्याकडे पॅन नंबरसुद्धा टाकू शकता। त्यानंतर खाली ॲड्रेस आहे, त्यामध्ये तुम्हाला ब्लॉक नंबर टाकायचा आहे। तुमचा ब्लॉक नंबर जो असेल तो टाका। त्यानंतर तुमची लोकॅलिटी किंवा रोडचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा एरिया सिटी टाकायची, पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी रिमार्क लिहायचं आहे। आता रिमार्क काय लिहिणार तुम्ही या ठिकाणी, जसं की मी फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंटची एक्झाम फी भरत आहे, तर मी या ठिकाणी त्या पद्धतीने लिहिणार आहे। तर अशा पद्धतीने मी फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट एक्झाम 2025 लिहिलेलं आहे। ज्या पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीचं चलन तुम्हाला पे करायचं तर त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही रिमार्कमध्ये लिहायचं आहे। तर आता मी महाग्रासवरती म्हणजे जे हे वेबसाईट आहे महाकोश, याच्यावरती तुम्हाला चलन कसं भरायचे या
याचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, परंतु त्यावेळेस आपण जे बँके थ्रू चलन कशा पद्धतीने भरायचं याविषयीची माहिती बघितली होती. तर त्या व्हिडिओला बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी कमेंट केली होती की ऑनलाईन पद्धतीने आपण कसं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट तुम्ही ऑनलाईन UPI द्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे कशा पद्धतीने चलन पे करायचं हे बघणार आहोत. सो तुम्हाला काय करायचं यासाठी या ठिकाणी पेमेंट गेटवे, इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI हे ऑप्शन पाहायला भेटतं. सिंपली याच्यावरती क्लिक करा. या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला भेटतील. या ठिकाणी पेमेंट गेटवे, SBI पे, त्यानंतर पेमेंट गेटवे, पे गव्हर्नमेंट आणि पेमेंट गेटवे बिल डेस्क. तर तुम्ही मी रिकमेंड करतो तुम्हाला 1 नंबरचं जे आहे SBI e-पे हे 1 नंबरचं चूज करा. त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं, तुम्हाला या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड फिलअप करून या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही भरलेली संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आलेली असेल. यामध्ये तुमचं डिपार्टमेंटचं नाव व्यवस्थित चेक करायचे सगळे डिटेल, कारण तुम्ही एकदा पेमेंट पे केलं की त्यामध्ये एडिट्स ऑप्शन वगैरे काही येत नाही. सो या ठिकाणी तुमचं डिपार्टमेंट कुठलं आहे, त्यानंतर तुमचा पेमेंटचा टाईप कुठला आहे, तो पेमेंटचा टाईप या ठिकाणी चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं लोकेशन कुठलं आहे, ती कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी तुम्ही पेमेंट केलेलं आहे, कुठल्या डिपार्टमेंटला तुम्ही पेमेंट केलं, या ठिकाणी ऑफिसचं नाव असेल, ते डिस्ट्रिक्ट असेल आणि या ठिकाणी इयर दिलेलं असेल. इयरमध्ये तुम्ही तुमचं 1 टाइम ॲन्युअल किंवा हाफ इयर किंवा क्वार्टरली किंवा मंथली या ठिकाणी जे ऑप्शन जे तुम्ही चूज केले असेल ते ऑप्शन या ठिकाणी आलेलं असेल. या ठिकाणी यानंतर या ठिकाणी अकाउंट होल्डरचे डिटेल्स असतील, तुमचं जे असेल तर ते या ठिकाणी आलेलं असेल. त्यानंतर तुमची अमाऊंट किती आहे ते अमाऊंट या ठिकाणी येईल. त्यानंतर या ठिकाणी ह्या साईडला पेअरचे डिटेल्स असतील, तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली असेल. त्यानंतर तुमचा रिमार्क जो होता तो माझा जसा फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट एक्झाम होतं तसं तुमचं या ठिकाणी तुमचं आलेलं असेल. त्यानंतर या ठिकाणी वर्डमध्ये तुमचं जे पेएबल अमाऊंट आहे ते या ठिकाणी आलेली असेल. टोटल अमाऊंट बी या ठिकाणी तुम्हाला दिलेली असेल. एकूण अमाऊंट मला 500 रुपये पे करायची. आता या ठिकाणी हे खाली टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत, तुम्ही व्यवस्थित वाचा. रिफंडच्या रिलेटेड सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे. रिफंड पॉलिसी जर तुम्हाला बघायची असेल तर ह्या दिलेल्या रेडवरती तुम्ही क्लिक करून सिंपली तुमची रिफंडची पॉलिसी वगैरे या ठिकाणी चेक करू शकता. आता सिंपली तुम्हाला काय करायचं आहे बघा, यावरती हे जे ॲग्रीचं ऑप्शन आहे बॉक्स आहे, या बॉक्सवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केलं इथला GRN नंबर जो आहे तो जनरेट होईल. मित्रांनो, हा नंबर तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर तुमच्या मोबाईल नंबरवरती सुद्धा हा मेसेज तुम्हाला येऊन जाईल याच्या रिलेटेड. सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केलं की आपण SBI e-पेच्या पेजवरती याल. या ठिकाणी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्यानंतर UPI आहेत, वॉलेट आहेत आणि नेट बँकिंगवर थ्रू तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहेत. तर सिंपली तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुमचं ATM थ्रू किंवा नेट बँकिंग थ्रू, आता तुमच्या सगळ्याकडं UPI तर आहेतच, त्यासाठी तुम्ही काय करायचं, या ठिकाणी UPI वरती क्लिक करा, UPI QR वरती क्लिक करा, त्यानंतर पे नाववरती क्लिक करा. पे नाववरती क्लिक केलं की QR कोड जनरेट होईल. अशा पद्धतीचा QR या ठिकाणी येईल. तर हा QR कोड जो आहे तो तुमच्या जे तुमचं फोनपे असेल, गुगल पे असेल, Amazon, Paytm जे काय तुमचे UPI पेमेंट ॲप आहे त्या ॲपमधून हे स्कॅन करा. आणि जर तुमच्या मोबाईलमध्येच तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल तर स्कॅनचा सिंपली स्क्रीनशॉट घ्या आणि तुमचा फोनपे ओपन करून त्या ठिकाणी तुम्ही तो स्क्रीनशॉटवरचा QR कोड जो आहे तो इमेज व्ह्यू करून तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी पेमेंट आहे ते पेमेंट इझिली करू शकणार आहात. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ब्लँक येईल, तुम्हाला बाहेर फेकलं जाईल किंवा तुमच्याकडनं तुम्हाला त्याची प्रिंटआउट जे आहे त्याचं ऑप्शन वगैरे काही येणार नाही. तर तुम्हाला आता पेमेंट तर सक्सेस झाली पण तुम्हाला प्रिंटआउट भेटली नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, कारण हा ग्लिच ह्या वेबसाईटवरती आहे, पेमेंट केल्यानंतर तुमचं पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही किंवा तुमचं चलन वगैरे तुम्हाला त्याची प्रिंटआउट वगैरे भेटत नाही. तर चलन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की सिंपली तुम्हाला होम पेजवरती या, जे आपण फर्स्ट टाइम लिंकवरनं आलो होतो त्या लिंकवरनं ह्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन भेटतं. पहिला या ठिकाणी सर्च चलन, सिंपल सर्च चलनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं संपूर्ण या ठिकाणी माहिती बरोबरची, जसं की डिपार्टमेंट, जसं तुमचं जे डिपार्टमेंटसाठी तुम्ही चलन पे केलेलं आहे ते डिपार्टमेंट या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट किंवा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी चूज करायचं, तुमचं जे डिस्ट्रिक्ट होतं ते चूज करा. त्यानंतर तुम्ही पे केलेली अमाऊंट किती होती ते अमाऊंट या ठिकाणी टाकायची आणि या ठिकाणी तुमची बँक कुठली होती ती बँक या ठिकाणी चूज करायची. आता गेटवे जो आपण SBI e-पे घेतला होता तो या ठिकाणी SBI e-पेमेंट गेटवे या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला GRN नंबर नोट डाऊन करायला सांगितलं होता किंवा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी त्याचा मेसेजच्या स्वरूपातून म्हणजे टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात तुम्हाला तो या ठिकाणी भेटलेला असेल. तर सिंपली तो तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तो नंबर कुठून टाकायचा आहे तुम्हाला, पूर्ण या ठिकाणी जो M पासून स्टार्ट होतो, MH
0015 असा काहीतरी हा नंबर असतो. तो नंबर या ठिकाणी तुमचा आलेला असेल, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर खाली सिंपली सर्चवरती क्लिक करायचं आहे. ज्यानंतर तुम्ही सर्चवरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं JRN असं संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली पाहायला भेटेल. तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे पेमेंट व्हेरिफिकेशनचं आहे या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुली पेमेंट ऑप्शन पाहायला भेटेल. मी कारण या ठिकाणी पेमेंट केलेली नाही त्यामुळे मला या ठिकाणी व्हेरीफायचं ऑप्शन आलेले आहे. पण तुम्ही पेमेंट केलेलं असेल तुम्हाला या ठिकाणी सक्सेसफुलीचं ऑप्शन पाहायला भेटेल. आणि चलन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिंपली या JRN नंबरवरती क्लिक करायचं आहे. तुमचं जे चलन आहे त्याची PDF ओपन होईल आणि तुम्ही सिंपली ती PDF डाउनलोड करून तुमचा चलन जे आहे ते यशस्वीरित्या या ठिकाणी डाउनलोड किंवा जनरेट करून घेऊ शकणार आहात. तर आशा करतो मित्रांनो दिलेली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.